नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच। आज आपण बासी मर्ढेकर म्हणजेच बाळ सीताराम मर्ढेकर यांची आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी ही कविता ऐकणार आहोत। मराठी नवकाव्याचे प्रणेते म्हणजे बासी मर्ढेकर, त्यांनी कवितेला नवीन वळण दिले आणि मराठी कविता श्रीमंत केली। कवी, कथाकार, समीक्षक, सौंदर्यमीमांसक, भावोत्कट कविता लिहिणारे कवी म्हणजे बासी मर्ढेकर। रात्रीचा दिवस, तांबडी माती, पाणी या त्यांच्या कादंबऱ्या आहेत व शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत। तर या कवितेमध्ये बघा आषाढ श्रावणाचं सगळं सृष्टीचं वर्णन केलेलं आहे कवीनं। कसं निवांत वाटतं, शांत वाटतं। उन्हाळ्याची लाही संपून आता पाऊस पडायला लागलेला आहे आणि सगळीकडे हिरवगार तर झालेलंच आहे। मन, रस्ते, दिशा सगळं सगळं शांत आहे, आता काही नकोय, खूप छान आहे असं कवीला वाटतं। तर ऐकूयात। आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी। काळ्या ढेकळांचा गेला गंध भरून कळ्यात, काळ्या ढेकळांचा गेला गंध भरून कळ्यात, काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत, काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत। म्हणजे रस्ता सुद्धा स्वच्छ झालाय आणि त्याला सुद्धा हायसं वाटलंय। चाळी चाळीतून चिंब ओली चिरुगुटे झाली, चाळी चाळीतून चिंब ओली चिरुगुटे झाली, ओल्या कौलार कौलारी मेघ हुंगतात लाली, ओल्या कौलार कौलारी मेघ हुंगतात लाली। कौलारू घरं आहेत सगळे कोकणात, कसं असतं कौलारू घरं असतात आणि त्यांचा रंग पण लाल असतो। सततचा पाऊस असल्यामुळं कपडे काही वाळत नाहीत आणि जिथं तिथं ते लटकवलेले दिसतात। ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी, ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी, आणि पोपटी रंगाची रानं दाखवते नक्षी, आणि पोपटी रंगाची रानं दाखवते नक्षी। आणि अतिशय सुंदर अशा ह्या 4 ओळी। मनी तापलेल्या तारा, मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ, मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ, येता आषाढ श्रावणा निवतात दिशापंथ, येता आषाढ श्रावण निवतात दिशापंथ। म्हणजे मन सुद्धा कसं आहे, एकतर उन्हाळ्यामध्ये कसलंही काहीही नसतं, शेतकऱ्याचं तर सगळं त्याच्या शेतावरच अवलंबून असतं आणि उन्हाळ्यात काहीही नसतं। आता पाऊस सुरू झालेला असतो आणि म्हणजे मन तन सगळं शांत झालेलं असतं। आशा म्हणजे पल्लवित झालेल्या असतात की बाबा आता काहीतरी हातामध्ये येईल, आणि दिशासुद्धा निवांत झाल्यात असं कवीला वाटतं। रस्तेसुद्धा शांत झालेत, खूप छान वाटतंय सगळ्यांनाच असं कवीचं म्हणणं आहे। आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी। कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।